गोमंत सेवा वारकरी समिती साई मंदिर सांगोळा आणि गोवा ते शिर्डी पदयात्रा घडून हाडल्या। गोयातल्यान 8 जानेवारीक सुरू जाल्ली पदयात्रा आज 11 दीस पुराय करून मोरगांव मोरेश्वर मार्गांतल्यान मोरगांवात पावली। 8 जानेवारीक सांगोळा हांगाच्या साई मंदिरांतल्यान सुरू जाल्ली ही पवित्र तीर्थयात्रा गोयच्या वेगवेगळ्या वाठारांतल्यान 172 वारकरी आणि 10 सेवेकरी सयत वट्ट 182 लोकांचो आस्पाव आसा। 23 जानेवारीक भक्त क्षेत्र शिर्डी पावपाचे आसात। थंय पदयात्रा प्रार्थना आणि दर्शनान सोंपयतले। गोमंत साई वारकरी समिती आयोजित या 9व्या पदयात्रेचा आज 12वा दीस। आज आम्ही ऑलमोस्ट 450 किलोमीटर कव्हर केले। किलोमीटर उरला शिर्डी 172 वारकरी गोंयच्या सलग शिर्डी वयता आणि जसे जसे आम्ही शिर्डीच्या लागीं पावता तसं आमचो उत्साह आनी वाडत गेलो आसा। जो हांगातलो थकवा आसा तो कमी जाता आणि एनर्जी आमची खूप वाडलेली आसा। सगळे उमेदीन शिर्डीच्या वाटेन आतां वयता। आता सांजचे आमकां फक्त 12 किलोमीटर आसा अंतर। मागीर आमी रातचे दुपारती आनी शेजारती करून विश्रांती घेतले आणि फाल्यां सकाळी 5 वरांचेर परत आमची शिर्डीची वाट धरतले। आनी 23 जानेवारीक दनपारचे मध्यान आरतीच्या टायमार आमी शिर्डी साईबाबांचे दर्शन घेतले आणि धन्य जातले। ओम साईराम। गणपती बाप्पा मोरया। गोमंतक साई सेवा वारकरी समितीच्या वतीन हांव जॉईंट सेक्रेटरी प्रकाश परब। आमची आयज आमी 8 तारीख ही वारी आमची गोमंतक साई सेवा वारकरी आमी वारी शिर्डी वचपाक गोंयासून 8 तारीख भायर सरलेली। आयज आमकां 11 दीस जाले। आमी आयज मोरेश्वर म्हणजे मोरगांव गणपती कडेन पावले। आमी 400 किलोमीटर आमी आतां चल्ले वारकरी आमचे सगळे टोटल वारकरी आमचे 173 आहात। आणि वारीक चलताना आमकां कोणाक कसलोच अजून पर्यंत तरी त्रास सांगना। आणि तेच्या फुडें आमी 23 तारीख पावतले पळय कांयच आमकां प्रॉब्लम कोणाक जावचो ना अशें हांव गणपती कडेन मागता आनी हांव साईबाबा कडेन मागता की एका वारकऱ्याक आमच्या कसलो त्रास जावंक जायना। आणि सगळे वारकरी येयल्या पळय तुमच्या आमच्या गोंयाच्या अख्ख्या गोंयासून येयल्या तेंच्या सगळ्यांचो तेंचे सांबाळ करपाचो। इतलेच हांव गणपती कडेन मोरेश्वरा कडेन मागता आणि आमच्या साईबाबा कडेन मागता।